राधानगरी तालुक्यातील कासारबुते येथील जवान प्रमोद विश्वास पाटील वय वर्ष 35 यांचा 3 महिन्यापूर्वी अपघात झाला होता। त्यांच्यावर कोल्हापूर येथील दवाखान्यात उपचार चालू होते। मृत्यूशी झुंज देत असताना रात्री त्यांची प्राणज्योत मालवली। सेवेत असताना गावातील पहिल्यांदाच जवानाचे निधन झाल्याने गावासह पंचक्रोशीतील महिला ग्रामस्थ यांनी जवानांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती। ITBFच्या जवानांनी प्रत्येक 3 फायर करत मानवंदना दिली। प्रमोद हे सन 2011 साली इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्समध्ये भरती झाला होता। त्याने मिझोराम अरुणाचल प्रदेश सीमेवर सेवा बजावली होती। सध्या तो उत्तराखंड येथे सेवा बजावत होता। दसरा सण सुरू होता त्या दरम्यान प्रमोद हे 1 महिना सुट्टीसाठी गावी आले होते। 13 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर कारकोटी रोडवर क्रेशरकडे जाणाऱ्या वळणावर अपघात होऊन डोक्याला मार लागला होता। त्यांच्यावरती गेली 3 महिने कोल्हापूर येथील दवाखान्यात उपचार चालू होते। मृत्यूशी झुंज देत अपयशी ठरली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, 5 वर्षांचा मुलगा समर्थ आणि 3 महिन्यांची मुलगी चतुर्थी असा परिवार आहे। आज सकाळी मृतदेह कोल्हापूर येथून मुदातिट्टा येथे नंतर बेळगावहून आलेल्या ITBFच्या वाहनाने मृतदेह गावी आणण्यात आला। गावातील प्रमुख मार्गावरून अंत्ययात्रा काढण्यात आली। प्रमोद पाटील अमर रहे, भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या। न्यू इंग्लिश स्कूलच्या कासारपुतळे प्राथमिक शाळा ग्रामपंचायत यांनी मानवंदना दिली। दूधगंगा नदी तीरावर पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी या जवानाचे अंत्यदर्शन घेतले। यावेळी ITBFचे अधिकारी मंगेश यादव व टीम 44 BN यांनी प्रत्येकी 3 फायर करत मानवंदना दिली। पोलीस निरीक्षक DN देशमुख व सरपंच सुनीता पवार, ग्रामसेवक संजय शेणवे, रोहित पाटील, विक्रमसिंह आबिटकर, रणधीरसिंह मोरे यांनी पुष्पचक्र अर्पण करून जवानास श्रद्धांजली वाहिली। AK न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे। स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।